काँग्रेसनं आतापर्यंत महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 172 मतदारसंघांचा आढावा पूर्ण केलेला आहे। यामध्ये पुणे विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मतदारसंघांचा सहभाग आहे। उर्वरित विभागातील मतदारसंघांचा आढावा लवकरच घेतला जाणार आहे। काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला पुढे जाणार असली तरी सावधगिरी म्हणून 288 जागांची पूर्वतयारी म्हणून हा आढावा घेतला गेला असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार। अमोल, निश्चित अत्यंत महत्त्वाची ही संपूर्ण राजकीय घडामोड म्हणावी लागेल। काँग्रेसने आतापर्यंत 172 मतदारसंघामध्ये आपला पूर्ण आढावा घेतलेला आहे। विशेष करून 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी मागच्या 5 वर्षात काय केलं, तो पक्षाच्या संघटनेच्या कामामध्ये सक्रिय होता का, तो मतदारांच्या संपर्कामध्ये होता का, याची चाचपणी केली जात आहे। कारण की 2019 मध्ये जे उमेदवार होते ते बहुतांश तेच उमेदवार परत नव्याने तिकीट मागत असल्यामुळे काँग्रेसने हा आढावा घेतलेला आहे। सोबतच त्यांचे जे मित्र पक्ष होते त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेस होते त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील त्यांच्या पक्षाची ताकद काय आणि विशेष करून त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये देखील त्यांचे कोण चेहरे आहेत त्याची देखील चाचपणी करण्यात आलेली आहे। विशेष करून काँग्रेस ही महाविकास आघाडीसोबतच या संपूर्ण निवडणुकीमध्ये जाणार आहे। मात्र सावधगिरी म्हणून 288 मतदारसंघाची पूर्वतयारी काँग्रेस करून ठेवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल। तर काँग्रेसनं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांपैकी 172 मतदारसंघांचा आढावा पूर्ण केलेला आहे। पुणे विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मतदारसंघांचा या सगळ्या 172 मतदारसंघांमध्ये समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।